नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. ममता राजांनी सांगितलेल्या ठिकाणी आली. मुंबईतील एका झोपडपट्टीमध्ये तिला एका छोट्याशा रूममध्ये कोंडून ठेवलं होतं. तिच्या तोंडावरती टेप लावलेला होता आणि तिचे हातपाय बांधून तिला जमिनीवर झोपवलं होतं. गायत्रीला पाहून ममताला फारच राग येत होता. गायत्री देखील तिच्याकडे अतिशय रागानं पाहत होती. काय करायचं हिचं? राजांना विचारलं. मारून टाक, ममता बोलली. आर यू मॅड? तू डॉक्टर आहेस की अतिरेकी? पाहते तेव्हा मारायच्या गोष्टी करते. आधी गाथाच्या बाबांना मारलंस आणि आता या मुलीला मारायचं म्हणतेस, राजन बोलला. त्याशिवाय आपल्याकडे काही पर्याय आहे का? हिला आपल्याबद्दल सगळं माहीत झालंय. इथून बाहेर पडताच ती देव नाही तर गाथापुढे तोंड उघडेल आणि त्यानंतर आपलं काय होईल याची तुला कल्पना नाही. एक वेळ गाथा माफ करेलही, पण देव नाही. मला ही रिस्क घ्यायची नाही. आपला जीव वाचवायचा असेल तर हिचा बळी द्यावाच लागेल, ममता बोलली. मूर्खासारखं बोलू नकोस. हिला मारलं तर प्रॉब्लेम सुटतील असं वाटतं का तुला? उलट प्रॉब्लेम अजून वाढतील, कारण हिच्या शोधात हिची आई पोलिसांकडे नक्कीच जाईल. आधीच प्रॉब्लेम्स काही कमी आहेत का? त्यात अजून भर पाडायला नको, राजन बोलला. मग हिला असं किती दिवस बांधून ठेवणार? ममता बोलली. ते मला काही माहीत नाही, पण तू डॉक्टर आहेस, दुसरा काहीतरी उपाय सांग. एक मिनिट. ममताने तिच्या पर्समधून एक इंजेक्शन बाहेर काढलं. ते पाहून गायत्री घाबरली. हे बघ गायत्री, माझं आणि देवचं लग्न होणार आहे, त्यामुळे तू काहीही केलंस तरी मी देवला गाथाच्या जवळ जाऊच देणार नाही. माझं ऐक. तुला जे काही माहीत आहे ते विसरून जा आणि शांत राहा, त्यातच तुझा फायदा आहे. तुझ्या आईचा इलाज, तुझं शिक्षण आणि त्यानंतर तुझं करिअर याकडे लक्ष दे ना. उगाच का तुझे प्रॉब्लेम्स वाढवतेस? तू आम्ही म्हटलं तर तसं कर आणि तुला आम्ही सोडून देऊ. नाहीतर तुला या जगातून वर शिफ्ट करायला मला काही जास्त वेळ लागणार नाही, ममता तिला धमकावत बोलली आणि बोलता बोलता तिला ते इंजेक्शन दिलं. राजन, आता सोड हिला, ममता क्रूरपणे हसत बोलली. राजन अविश्वासाने तिच्याकडे पाहू लागला. डोंट वरी, ती आता आपल्याबद्दल कोणाला काही सांगू शकत नाही, हो ना बेबी? ममता तिच्या चेहऱ्यावरनं हात फिरवत बोलली आणि राजननं तिला सोडलं. तुम्ही मला कोणतं इंजेक्शन दिलं? गायत्री घाबरून बोलली. कळेल तुला थोड्या वेळात, ममता तिचा चेहरा हाताच्या चिमटीत पकडून बोलली. गायत्री भीत भीत उठली आणि तिथून बाहेर पडली. तू काय केलंस तिच्यासोबत? राजन बोलला. काही नाही, थोड्या वेळानं तिला पॅरालिसिसचा अटॅक येईल, ज्यामध्ये तिचा चेहरा, हात पाय वाकडे होतील. आयुष्यभर ती ना चालू शकेल ना काही बोलू शकेल. मग आपल्याबद्दल सांगणार कशी? असं म्हणत ममता हसू लागली. ग्रेट. राजन देखील हसायला लागला. इकडे दुसऱ्या दिवशी देव हॉस्पिटलमध्ये आला आणि त्यानं आल्या आल्या ममताला केबिनमध्ये बोलावलं. त्याने बोलावलं म्हणून ती खूपच खुश झाली. वॉशरूममध्ये जाऊन चेहऱ्यावरती पावडर, लिपस्टिक लावून ती देवच्या केबिनमध्ये गेली. तू बोलावलंस? ममता बोलली. हां, ये बस, देव शांतपणे बोलला. ममता त्याच्या समोरच्या चेअरवर बसली. देव तिचं निरीक्षण करत होता. असं काय पाहतोयस? गाथावरती नाराज होऊन मी फार्म हाऊसवरती होतो तेव्हा तू फार्म हाऊसवर आली होतीस? देवनं विचारला. नाही. आर यू शुअर? एक मिनिट. ती मुद्दाम आठवण्याचा प्रयत्न करत बोलली. हो, आले होते. तुझी काळजी वाटत होती म्हणून आले होते. तुझ्याशी बोलणं पण झालं ना, पण त्यावेळी तू इतका रागात होतास आणि डिस्टर्ब होतास की कुणाशी बोलत नव्हतास. त्या दिवशी तुला गाथा भेटली होती का? त्यानं लगेच विचारलं. नाही. का? काय झालं? तिचा गैरसमज झालाय की मी आणि तू फार्म हाऊसवरती होतो. ओ गॉड, सगळं क्लिअर असताना ती असा विचार कसा करू शकते? मी बोलते तिच्याशी, ममता उगाच नाटकीपणे बोलली. नाही नको, ती आधीच फार रागात आहे. आय एम सॉरी देव, माझ्यामुळे तुमच्यात गैरसमज होत आहेत, ती मुद्दाम चेहरा पाडत बोलली. यात तुझी काही चूक नाही. तू म्हणत असशील तर मी बोलू का तिच्याशी? काही गरज नाही. नाव यू कॅन गो, देव बोलला आणि ममता केबिनच्या बाहेर पडली. तुमच्यातील गैरसमज तर मी दूर होऊच देणार नाही देव, असं म्हणत तिनं मनाशीच तिच्या केबिनमध्ये जात राजनला फोन लावला.
हॅलो, मला गाथाला भेटायचं आहे. काही विशेष नाही, जरा आगीत तेल टाकायचं होतं. डोंट वरी, मी इतकीही निर्दयी नाही आहे. तिच्याबद्दल काही कळालं? हो, गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये कुणीतरी तिला तिथे ॲडमिट केलं आहे, राजन बोलला. गुड, आता ती तिथेच सडेल, ममता क्रूरपणे हसत बोलली. इकडे सरपोतदार बंगल्यावरती. गाथा, काल तू दिवसभर कुठे होतीस? तुझा फोनही लागत नव्हता, समीरनं काळजीने विचारलं. बाहेर होते. बाहेर कुठे? कारण तू ऑफिसमधून साईटवर जायला निघाली होतीस, पण तिकडे गेलीच नाहीस. कुठे होती तू? माया बोलली. डॉक्टरसोबत त्याच्या फार्म हाऊसवरती, गाथा दीर्घ श्वास घेत बोलली आणि हे दोघे आश्चर्यानं तिच्याकडे पाहू लागले. तू माफ केलंस त्याला? समीर आश्चर्यानं बोलला. अजिबात नाही. मग त्याच्यासोबत तू त्याच्या फार्म हाऊसवरती? माया बोलली. किडनॅप करून घेऊन गेलेला तो मला. व्हॉट? समीर आणि माया शॉक होऊन बोलले. तो कसा बरोबर आहे आणि मी किती चुकीची आहे हेच तो सांगत होता. या 4 वर्षात त्याचं माझ्याबद्दलचं ना मत बदललंय, ना माझ्याबद्दल खरं प्रेम जाणवलं. त्याला अजूनही असंच वाटतं की झालेल्या गोष्टींना मी जबाबदार आहे. मी फसवलं त्याला. तरीही सगळ्या गोष्टी विसरून त्याला नवीन सुरुवात करायची आहे. आमचं नातं पुढे न्यायचं आहे. माणूस किती स्वार्थी असतो ना. या 4 वर्षात मी काय काय सहन केलं याच्याशी काही देणं घेणं नाही त्याला. मी त्याला सोडून कशी गेली, त्यामुळे तो जिद्दीला पेटलाय. मी त्याच्यासाठी तरसावं, त्याच्या मागे मागे फिरत प्रेमाची भीक मागावी असं वाटतं त्याला. मी बदलली आहे, सगळं विसरून पुढे जातीये हे त्याला पचत नाही, गाथा बोलली. मग काय ठरवलेस तू? समीर बोलला. मी क्लिअर आहे जिजू, त्यानं आता काहीही करू दे, माझा निर्णय कधीच बदलणार नाही, गाथा ठामपणे बोलली. इकडे शिव आणि देव त्याच्या केबिनमध्ये बसले होते. देव सारखा टेन्शनमध्ये दिसत होता आणि त्याचा परिणाम पेशंट्सवरही होत होता. रिलॅक्स, सगळं ठीक होईल. ते तर होणारच आहे, पण हा सगळा मेस लवकर क्लिअर व्हायला हवा, कारण याचा परिणाम माझ्या प्रोफेशनवरती होतोय. म्हणूनच म्हणतोय रिलॅक्स राहा, तरच मार्ग काढू शकशील. तू त्या अक्षय राजाध्यक्षाला फोन करणार होतास ना? 4 फोन करून झाले, त्यानं एकदाही उचलला नाही की कॉलबॅक केला नाही. येईल त्यांचा फोन, काहीतरी कामात असतील ते. असेच काही दिवस गेले. गायत्री 3 दिवसांपासून बेपत्ता होती. तिच्या काळजीत तिची आई रडत तिला शोधत होती. त्या पोलिसातही गेल्या, पण तिथे त्यांना काही मदत मिळाली नाही. आज त्या पुन्हा पोलीस स्टेशनला आल्या होत्या. साहेब, माझ्या मुलीचा काही पत्ता लागला का? 3 दिवस झाले ती घरी आली नाही, त्या डोळ्यात पाणी आणत बोलल्या. मावशी, इथे वर्षानुवर्षे होऊन गेली ज्या मुली बेपत्ता झाल्यात त्या अजून सापडल्या नाहीत. तुमची मुलगी 3 दिवसात कशी सापडणार? पण तुम्ही काळजी करू नका, आम्हाला काही माहिती मिळाली की आम्ही तुम्हाला लगेच कळवतो. वयात आलेली पोर आज 3 दिवसांपासून घरी नाही आणि तुम्ही म्हणताय काळजी करू नको. साहेब, आम्ही गरीब आहोत, मागे पुढे पाहणारं कोणी नाही. माझी मुलगी माझ्यासाठी सर्वस्व आहे, तिला शोधून आणा साहेब. काय गोंधळ सुरू आहे? तिथले इन्स्पेक्टर बाहेर येऊन खेकसत बोलले. या बाईंची मुलगी 3 दिवसांपासून बेपत्ता आहे. मी कंप्लेंट लिहून घेतली आहे, पण काही माहिती मिळाली की सांगतो म्हटले, पण या बाई ऐकत नाहीत. रोज इथे येऊन ठाण मांडून बसतात, उगाच परेशान करतायत, कॉन्स्टेबल चिडून बोलला. काय बाई, तुम्हाला काही कामधंदे आहेत की नाही? उगाच लोकांना परेशान करताय. अहो, आम्ही पण माणसं आहोत, देव नाही. तुमची मुलगी मिळाली की तिला तुमच्याकडे आणून सोडू. आता तुम्ही जा बरं, इन्स्पेक्टर बोलले. साहेब, तुम्हाला समजत कसं नाहीये? जवान पोर आहे माझी, काळजी वाटणार नाही का? जवान आहे म्हणजे बालिक असेलच ना? हो, 21 वर्षांची आहे, कॉन्स्टेबल बोलला. ओह, धोका देणार वय. बाई, तुमची मुलगी कुणासोबत पळून तर गेली नाही ना? काही काय बोलताय साहेब, माझी पोरगी तशी नाही. मेडिकल कॉलेजात शिकते, तिला डॉक्टर व्हायचं आहे. दिसायला तर एकदम फटीचार दिसत आहे, म्हणजे परिस्थिती बेताची आहे. मग तुमची मुलगी मेडिकलला कशी लागली? नक्कीच काहीतरी घोळ आहे. खबरदार साहेब, माझ्या गायत्रीबद्दल काही ऐकून घेणार नाही, त्या रागात बोलल्या. आवाज खाली. तुझी मुलगी तिच्या यारसोबत पळून गेली आणि तू इथे आम्हाला दम देतेस? जा, नाही शोधत तिला. शिंदे, त्यांची कंप्लेंट फाडून टाक आणि या बाईला धक्के काढून बाहेर काढ. ही बाई पुन्हा इथे दिसली नाही पाहिजे. तो इन्स्पेक्टर दात ओठ खात बोलला आणि
त्यांच्यावरती एक जळजळीत कटाक्ष टाकून त्याच्या केबिनमध्ये निघून गेला. तर मग मित्रांनो, आता तुम्हाला काय वाटतं? पोलीस शोधू शकतील का गायत्रीला? पाहूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटते हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.